मला खरं तर त्याच मुद्द्याकडे यायचं, कारण विरोधी पक्षनेता कोण होणार इतक्या सुद्धा जागा आता खरं तर दिसत नाहीयेत, आणि त्याच अनुषंगानं हा प्रश्न आहे की तुमच्यातला विरोधी पक्षनेता आता होणार तरी कोण. आपण ट्रेंडिंग वरतीच चालू आहे, आलेत का फायनल आत्ताचं जे चित्र आहे त्यावरनं तरी हेच दिसतंय. आम्ही काय पळवट करणारे लोक नाही आहोत. बघा इकडे आता मॅन्डेट आम्हाला नाही मिळत असेल तरी आम्ही सामच्या तुम्ही दिलेल्या इन्व्हिटेशनला सामोरे आलो, नाही तर आम्ही बोललो असो धन्यवाद फोन बंद चको असं नाही. आम्ही प्रॉपरली ॲनालायसिस करू, प्रॉपरली जे झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या बारकाईने करून घेऊन काय आमची पुढची स्ट्रॅटेजी राहिली पाहिजे. लोकांनी जर कौल दिला विरोधी पक्षनेत्याने आम्ही बसावं लागेल तर बसू, आणि लोकशाही पद्धतीने ती भूमिका पण घ्यायची असेल तर काहीच नाही त्यात. सत्ताच पाहिजे म्हणून गोष्टी सर्व झाल्या असं नाही. एवढंच मनामध्ये जसं सचिनजी बोलल्यापर्यंत खंत ही राहील की एवढे लोकांचे प्रश्न मांडल्यानंतर किंवा एवढे लोकांच्या अनेक जे विषय आजही सुटलेले नाही आहे ते आपण त्याचा एक फेस म्हणून घेऊन ज्यावेळी लोकांमध्ये गेलो, लोकांनी ती साथ दिली, ती मताच्या रूपाने नाही मिळालेली आहे, हे दुर्दैवी आहे. ह्याचा अर्थ सर्वच विषय संपले. बघूया पुढे 6 महिन्यात काय होणार आहेत, वर्षभरामध्ये काय होणार आहे. जे त्यांनी आश्वासन दिलेले आहेत ते आश्वासन पाळतायत की नाही पाळतायत ह्याचाही वॉच ठेवावं लागेल ना आम्हाला. एक विरोधी पक्ष आणि खरं तर राहणार का नाही पुढे तो भाग आहे. दुसरा मगाशीच म्हणाला पहिले मनीषाताईंचा आनंद ओसंडून वाहत होता. मी त्यांना शुभेच्छाही दिल्या त्या संदर्भामध्ये. प्रश्न एवढाच आहे की तो 26 तारखेला टिकतोय की नाही तो आनंद, हे पाहावं लागेल कोण मुख्यमंत्री बनतोय त्याच्यानंतर. अगदी. आणि खरं तर महापॅनल इथे बसलेलं आहे, 150 तासांचं महाकव्हरेज साम टीव्ही करताय, आणि त्याच अनुषंगाने इथे महापॅनल देखील बसलेले आहे, विश्लेषकही आहेत. मृणालिनी मॅम, मला तुमच्याकडे यायचं आहे. एकतर हे जे तिघं आज विरोधात बसलेले आहेत त्यांनी त्यांचा सूर आणि त्यांचा जो लढण्याचा आत्मा आहे तो गमावून बसू नये. लोकशाही ते चालतच असतं. 3 महिन्यापूर्वी असे निकाल लागतील असं तुम्हालाही वाटलं नसतं. फक्त गेल्या काही वर्षांमधल्या घटनांकडे मागे जाऊन बघावं लागेल की बंद खोलीतलं आश्वासन पाळलं गेलं नाही हे कारण देत जेव्हा पक्ष विच्छेद झाले त्यानंतर फडणवीसांवर शिवसेनेकडून ज्या प्रकारची टीका झाली ती टीका काही फारशी उत्साहवर्धक नव्हती. एखाद्या नेत्याची जात काढून एखाद्या जातीने त्याच्या विरोधात उभं राहण्याचा प्रयत्न करणं हे देखील अत्यंत वाईट होतं. महाराष्ट्राच्या निकालांनी अशा जातीगत राजकारणाला इथे स्थान नाही हे दाखवून दिलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पक्ष फोडण्याला स्थान नाही हे याच जनतेने केवळ 3 ते 4 महिन्यांपूर्वी दाखवून दिलं होतं. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक मतदारांना अजिबात चालत नाही. यावेळेला महायुतीने जी रचना केली होती ती अत्यंत उत्तम होती. ते कुठेही चुकले नाहीत. त्यांनी ओबीसींचं एक प्रचंड मोठं जाळं उभं केलं. त्यांनी लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचं अनुदान दिलं. आणि एक मुद्दा मी या चर्चेत इथे आणू इच्छिते. हिंदुत्वाच्या प्रखर राजकारणाचा एक साधासा सूर भारतीय जनता पक्षाने आणि उजव्या परिवारांनी या निवडणुकीच्या निमित्तानं राजकारणात आणला. आता यात सर्वात पंचायत होणार आहे ती उद्धव ठाकरेंची, कारण ते हिंदुत्वाचे परिपालक म्हणून सातत्याने समोर येत असत. लोकसभेच्या निवडणुकीत जिथे अल्पसंख्याक मतदान होतं तिथे उद्धव ठाकरे यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. आजही अल्पसंख्याकांना उद्धव ठाकरे त्यांचे नेते वाटतात, पण मराठी मतं त्यांची कायम आहेत का की ती शिंदेंकडे गेलीत, हा एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला घ्यावा लागणार आहे. पवार कुटुंबातली जी अंतर्गत वाद होते त्या वादांची इतकी जास्त चर्चा झाली महाराष्ट्रामध्ये, त्याचा पण कुठेतरी मतदारांनी एक अवेअर केलेला दिसतो आहे. काँग्रेसबद्दल मला थोडी सहानुभूती एवढ्यासाठी वाटते, आणि मला एक शंकाही अशी वाटते की कोण मुख्यमंत्री बनणार या स्पर्धेमध्ये कदाचित बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघामध्ये एखाद्या नेत्यांनी काही गडबड केली का, आणि नाना पटोले यांच्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या एका नेत्यांनी गडबड केली का. मुंबईतलं तिकीट वाटप योग्य झालं नव्हतं हे दिसत होतं. कार्यकर्ते त्याबद्दल अत्यंत ओपनली बोलत होते. त्यामुळे विरोधी पक्षातल्या लोकांनी आत्मपरीक्षण करायची ही गरज आहे. आपले तिन्ही पॅनलिस्ट ती मागणी मान्य करतायत. त्याचबरोबर सत्ता पक्षांनी देखील हा विजय हा अत्यंत विनम्रपणे स्वीकारला पाहिजे. लोकसभेत बहुमत म्हणजे तेवढी संख्या नाही म्हणून विरोधी पक्ष न देण्याचा जो प्रकार झाला होता तो चालत नाही. तो 10 वर्षांनी अंशी येतो. महाराष्ट्राची 5 वर्ष अत्यंत वाईट वादामध्ये वाया गेलेली आहेत. आता निकाल लागलेले आहेत. आता सर्वांनी शांत बसावं आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या योजना न्याव्यात. त्याची महाराष्ट्राला खरोखर गरज आहे.
अगदी तर सर निलेश सर एक महत्वाचा प्रश्न आहे की वित्तीय तूट आता या ज्या अर्थसंकल्पामध्ये येईल ती 1,20,000 कोटींची येईल. कसा महाराष्ट्र पुढे जाईल या योजनांमुळे? हे एक मोठं आव्हान खरं तर या नव्या सरकारच्या पुढे पण असणार आहे. अत्यंत मोठं आव्हान असेल. हे धर्मयुद्ध होतं, जसं आकाश सर काही वेळापूर्वी म्हटले की हे धर्मयुद्ध जे दाखवण्यात आलं निवडणुकीमध्ये ते आता आर्थिक युद्ध म्हणून समोर येणार आहे पुढच्या काळामध्ये. कारण पुढच्या काळामध्ये आर्थिक नियोजन करावं लागेल. इतक्या अनेक घोषणा जाहीर झाल्या आहेत आणि घोषणांचा पाऊस पडला गेल्या काळामध्ये. आता या योजनांची अंमलबजावणी करायची कशी हा यक्ष प्रश्न असेल. आणि साहजिक आहे नेते देवेंद्र फडणवीस होताना पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे अगोदरच त्यांना वेळोवेळी विलन ठरवलं गेलं आहे. अशा परिस्थितीत जर या योजना बंद झाल्या तर पुन्हा त्याचं खापर त्यांच्या माथी मारलं जाईल आणि त्यामुळे त्यांच्यासाठी खूप मोठ्या अडचणीचा प्रश्न असेल. पण मी तुझ्या मागे ज्या स्वरूपात मॅप बघतोय आणि इलेक्शन कमिशनचे आकडे येत आहे त्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट मला या ठिकाणी पाहायला मिळाली. आगाशी सर तुमच्या सगळ्यांसाठी म्हणून की राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघं राष्ट्रवादी काँग्रेसची जर बेरीज केली मताची तर ती साधारण 22 ते 22.5% होते. आपण जर खाली गेलो तर खाली आपल्याला दिसतंय की 22.5%पर्यंतची मतं जी आहेत ती या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघं राष्ट्रवादी काँग्रेसची मिळून होती आहे. शिवसेनेची दोघं शिवसेना जर एकत्रितपणे मोजल्या तर त्या 23.5% मतांपर्यंत जाताना पाहायला मिळत आहे. आणि जर एकट्या भाजपची मदत बघितली तर ती 25%पर्यंत जात आहे. 25.32. सगळ्यात मोठा फटका जर या ठिकाणी या दोघेही राजकीय पक्षांना बसताना आणि आघाडी म्हणून पण बसताना पाहायला मिळाला तर दोन राजकीय पक्षांचं विभाजन होणं या ठिकाणी भाजपच्या पथ्यावर पडलंय असं म्हणायला काहीही हरकत नाही. भाजपला इथे खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होताना पाहायला मिळतोय. तो केवळ आणि केवळ हे दोन मोठे राजकीय पक्ष हे विभाजित झाल्यामुळे. आणि काँग्रेसना या ठिकाणी अत्यंत चिंताजनक जर परिस्थिती कोणाची असेल तर ती काँग्रेसची आहे. काँग्रेसला आतापर्यंत आलेली जी मतं दिसत आहेत ती साधारण 11%ची आहेत. 11%ची आहेत. तर केवळ 11% मतं काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष म्हणवणारा राज्यामध्ये इतक्या मोठा दीर्घकाळ सत्तेत असलेल्या पक्षाला जर फक्त 11% मतं मिळत असतील तर काँग्रेससाठी ही अत्यंत चिंताजनक अशी बाब आहे. काँग्रेसला आत्मपरीक्षण, निरीक्षण, चिंतन सर्व काही करावं लागेल येत्या काळामध्ये. कारण लोकसभेला चांगली मतं पडली होती पण विधानसभेला जर काँग्रेस इतकी गळीत गात्र होत असेल तर काँग्रेससाठी अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. दोन्ही शिवसेना दोन्ही NCP मिळून असलेली जर टक्केवारी बघितली तर ती काही वाईट दिसत नाही आहे. आता ते विभाजित झालेले आहेत, त्याचे ते परिणाम आहेत आणि ते दोघेही राजकीय पक्षांना भोगावे लागतील.